महापौर पदावरून राऊतांचं महायुतीला टोला आहे। कोणत्याही स्थितीत शिंदेंचा महापौर बसणार नाही हे राऊत म्हणतात। मुंबईत कोणाला महापौर करायचं हे दिल्लीत ठरलंय। फडणवीसांचा महापौर होऊ नये याकरता स्वतः शिंदे शहा प्रयत्न करत असल्याचं देखील वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे। पण ज्या दिवशी भाजपचा महापौर या ठिकाणी बसेल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल हेही सांगायला राऊत विसरत नाहीयेत। पाहूया। पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही। काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है। म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं, आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही, गौतम अडाणी सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते। या मुंबईला परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची। भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल। कळलं? मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा। त्यांना काय वाटतंय? काय वाटतंय त्यांना? मोरारजी देसाईंनी जेव्हा 106 लोक मारले तो काळा दिवस, आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच। खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या टीकेवरून पलटवार केलाय। आमचं संख्याबळ पाहिलंय, आम्ही समर्थ आहोत आमचं संख्याबळ पाहायला, असं राऊत म्हणतात। उद्धव ठाकरेंनी आधी आपल्या पक्षाची संख्या पाहावी अशी टीका खरं तर राणेंनी केलेली होती, आणि यावर आता राऊतांनी जोरदार पलटवार केलाय। आता देवावर हे झालं काय, विसंबून राहिलं। हा, देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे, आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। राण्याकडे संख्याबळ आहे का? असेल तर मग थांबलेत का? असेल तर मग शिंदेंनी लपवून का ठेवलेत? आणि वारंवार का सांगावं लागलंय भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून? काय आहे, त्यांचं वय झालं आहे, ते आजारी आहेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं। त्याच्यामुळे चुकीचं विधान ते करणार नाहीत यापुढे। आमचं बघू ना, आमचं बघायला आम्ही समर्थ आहोत। राणेसाहेब, तुमचं जरा काय चाललंय ते बघा, तुमचं संख्याबळ सांगा काय। 10-20 जागा जास्त जिंकल्यामुळे संख्याबळ होत नाही। मी काल म्हणालो की बहुमत फार चंचल असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।